विद्यापीठ PhD पदवी देण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर ह्या विद्यापीठाचे वाणिज्य संशोधन विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या विद्यापीठाकडे 22 ऑक्टोबर 2024 रोजी सादर केलेल्या आजच्या दिवशी सादर करायच्या 13 महिने पूर्ण झाले, तर विद्यापीठ PhD पदवी देण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. रेफ्रीकडे प्रवाहात जाऊन 1 वर्ष झाले तरीही रेफ्रीकडून रिपोर्ट प्राप्त झाला नाही. तरीही विद्यापीठ PhD विभागाचे म्हणजे आहे, तरी ह्या संबंधित PhD विभाग कुलगुरू कुलसचिव यांच्याशी वारंवार संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तरी विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होत आहे. याच जबाबदार कोण? PhD विभाग, कुलगुरू, कुलसचिव की रेफ्री? यांचे उत्तर अविरत आहे. गोपाल सिंग राजपूत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाचा PhDचा विद्यार्थी आहे. मी ऑक्टोबर 2024मध्ये PhD विभागाकडे प्रबंध सादर केला, परंतु आतापर्यंत विद्यापीठाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. मी वारंवार विद्यापीठ विभाग, कुलगुरू, कुलसचिव यांना संपर्क केला तरी मला कोणताही प्रतिसाद लागला नाही. तर माझा या दृष्टीनं शैक्षणिक नुकसान होत आहे. मी याची जबाबदारी कोण घेणार? कुलगुरू घेणार की PhD विभाग घेणार की कुलसचिव घेणार? कारण की आज माझं PhD सबमिशन राईट्स आज 22 ऑक्टोबर 2024ला मी सबमिट केलं होतं. तर आज राईट 13 महिने होत आहे माझं PhD सबमिशन करून, परंतु यासंबंधी विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. कारण की रेफ्रीकडे माझा रिपोर्ट जाऊन 1 वर्ष झालेलं आहे, तरी ते म्हणतात रेफ्रीकडून रिपोर्ट आले नाही. तर विद्यापीठाचा नेम असा असतो की 1 महिन्याच्या आत जर रेफ्री रिपोर्ट देत नसेल तर तो रेफ्री बदलून तुम्ही दुसरा चेंज करू शकता. या संबंधित विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे माझे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. ते मला अनेक संधी आल्या असतात, पण त्या संधी मला विद्यापीठामध्ये जो विद्यापीठाचा व्यवहार आहे किंवा जे कार्यपद्धती आहे त्याच्यामुळं मला खूप आर्थिक नुकसान होतं माझं. आणि मी वारंवार चक्रा मारतो, त्याच्यामुळं मला शारीरिक मानसिक ताण बी होतो. या संदर्भात जे आमचे मार्गदर्शन आहे त्यांनी मी बऱ्याच वेळेस संपर्क केला विद्यापीठाशी. त्याला बी विद्यापीठाने काही केला नाही. ही माझीच केस नाही आहे, अशी भरपूर विद्यापीठामध्ये एक विद्यार्थी लोकप्रशासनाचा त्याचा 33 महिन्यापासून त्याचा आवड झालेली नाही डिग्री. आणि कारण हे विद्यापीठ कायम चर्चेत असतं. मागे जी पेडची एक्झाम घेतली 2024मध्ये, तर ज्या मुलाला कमी मार्क होते त्याचा PhDसाठी नंबर लागला, आणि ज्या मुलाला जास्त मार्क होते त्याचा PhD नंबर लागला नाही. यासंबंधी त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असता त्यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले की तुम्ही तुमची प्रक्रिया का म्हणून थांबू नये. अशा कारणामुळे विद्यापीठ कायम चर्चेत असतं. तरी जे आदरणीय कुलगुरू आहे किंवा जे कुलसचिव आहे यांनी याच्यावर प्रक्रिया करून माझी समस्या सोडवावी एवढीच माझी विनंती आहे विद्यापीठाकडे.